नमस्कार, कसे आहात? मजेत ना? आज मी इथे बनवत आहे राजमा. त्यासाठी मी राजमा रात्रीच भिजत घातला होता. 7 ते 8 तास राजमा भिजला पाहिजे. कुकरमध्ये राजमा घातला, मीठ घातलं, खडे मसाले घातले, तूप किंवा तेल घालायचं आहे थोडंसं आणि कुकरचं झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या काढायच्या. कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत वाटणाची तयारी करूयात. 2 कांदे घेतले, 2 टोमॅटो. कांदा चांगला परतून घेतला, मिक्सरच्या भांड्यात काढला. तसेच टोमॅटो कच्चेच घालायचे. 2-3 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या कुड्या आणि थोडंसं आलं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. फोडणीसाठी कढई ठेवली, तेल तापवलं, त्याच्यात जिरं, मोहरी, तमालपत्र घातलं, काश्मीरी लाल पावडर घातली आणि आपण केलेलं वाटण घातलं. चांगलं परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत थोडंसं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची, जेणेकरून मसाला कच्चा राहत नाही. एका बाजूला कुकर थंड झाला आहे, उघडून राजमा शिजला आहे का पाहिला. छान शिजला होता राजमा. तसंच मसाला परतवून घेतला. अजून त्याच्यातच आपल्याला गरम मसाला घालायचा आहे, तसंच धना जिरा पावडर घालायची आहे. मिक्स करून घ्यायचं आणि त्यात शिजलेला राजमा घालायचा आहे. वरचे गरम मसाले काढून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तसं आपण पाणी घालायचं आहे. कोथिंबीर आणि कसुरी मेथी वरून घालायचं आहे. चांगली उकळी येऊन द्यायची. आपला राजमा तयार. हा राजमा भाताबरोबर किंवा रोटीबरोबर पण छान लागतो. राजमा सर्व करूयात. मस्त गरम गरम भात, गरम गरम राजमा, वरून कांदा आणि ताकातली मिरची. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय, गुड डे. मस्त झाला आहे राजमा.